या 3 कारणांमुळे कांद्याचे दर पुढच्या आठवड्यात होणार 3000 रुपये पार। आखाती देशांमधून वाढली कांद्याला मागणी। त्याचप्रमाणे लाल कांद्याची बाजारामधील आवक देखील घटली। सध्या कांद्याचे दर हे 1000 ते 1200 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी स्थिर आहे। राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहेत त्या बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक आता घटताना दिसत आहे। अशातच उन्हाळी जो काही कांदा आहे तो आता बाजारामध्ये दाखल व्हायला सुरुवात झाला आहे। तर इराण आणि इस्रायलचं जे काही युद्ध आहे त्या युद्धामुळे सगळीकडेच महागाईचा भडका उडाला आहे आणि त्यातच कांद्याचे दर सुद्धा त्या ठिकाणी वाढताना दिसत आहे। आखाती देशांमध्ये त्या ठिकाणी दुबई असेल, कतार असेल, बहरीन असेल, ओमान असेल यासारख्या देशांमध्ये कांद्याचे दर दुप्पट आणि तिप्पट त्या ठिकाणी झालेत आणि त्याचमुळे भारतीय कांद्याला मागणी ही आता आखाती देशांमधून वाढली आहे। त्यामुळे येत्या आठवड्यात कांद्याचे दर जवळपास त्या ठिकाणी 3000 रुपयांचा टप्पा देखील पार करू शकतील अशी शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली। नेमकं या संदर्भात महत्त्वाचे अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच कांद्याचे बाजारभाव आपण जर का बघितले तर कांद्याचे बाजारभाव मागणी आणि पुरवठा या गणितावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात। दुसरीकडे कांद्याचं उत्पादन किती होते, कांदा बाजारामध्ये दाखल किती होते, त्याप्रमाणे कांद्याची निर्यात किती होते, या सर्व गोष्टीवरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात। सध्या कांद्याला आपण जर का राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये दर जर पाहिले तर लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, चांदवड असेल, कळवण असेल, संगमनेर, पुणे, मुंबई सारखं मार्केट असेल अशा बाजार समित्यांमध्ये कांद्याला सुमारे 1000 ते 1200 रुपयाच्या दरम्यान टॉपचा दर त्या ठिकाणी कांद्याला मिळतोय। दुसरीकडे सध्या इराण आणि इस्रायलचं मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू आहे आणि या युद्धामुळे जगभरामध्ये त्या ठिकाणी महागाईचा भडका उडाला आहे। त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू कांद्याच्या दरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ झाल्याचं चित्र एकंदरीत दिसून येते। आखाती देश असतील, मग त्यामध्ये आता बहरीन सारखा देश असेल, सौदी असेल, कुवेत असेल, यासारख्या देशांमध्ये कांद्याचे दर हे त्या ठिकाणी दुप्पट आणि तिप्पट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच देशांमधून पुन्हा एकदा भारतीय कांद्याला मागणी ही आता वाढलेली आहे। एकंदरीतच राज्यामधील जर का लाल कांद्याची परिस्थिती आपण जर का बघितली तर लाल कांद्याची आवक राज्यातील बाजार समित्यांमध्ये आता सध्या कमी होतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय। दुसरीकडे उन्हाळा जो काय कांदा आहे, जो ज्याला आपण रब्बी कांदा असं म्हणतो, तो कांदा आता त्या ठिकाणी निघायला सुरुवात झाली आणि मार्केटमध्ये हळूहळू हा कांदा त्या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात होत आहे। हा जो काय कांदा आहे याची टिकवण क्षमता जास्त असते आणि हा चवीला देखील चांगला असतो। त्याचप्रमाणे याचं शेल्फ लाईफ त्या ठिकाणी जास्त असल्यामुळं निर्यातीमध्ये हा जो काय कांदा आहे हा निर्यातीमध्ये फार मोठ्या प्रमाणात या कांद्याची निर्यात त्या ठिकाणी केली जाते। मग ही जी काही निर्यात असेल ही आखाती देश असतील किंवा त्या ठिकाणी युरोपीय देश असतील, या देशांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होत असते आणि म्हणूनच या कांद्याला मागणी ही आता या देशांमधून वाढलेली आहे। दुसरीकडे आपण जर का बघितलं तर या युद्धाचा जो काही फायदा आहे तो भारतातील शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच होईल असं त्या ठिकाणी एकंदरीत दिसून येते, कारण कांद्याचे दर हळूहळू वाढायला त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे अवकाळी पाऊस असेल, या पावसाच्या माध्यमातून देखील कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान होत आहे। दुसरीकडे जो काय कांदा मार्केटमध्ये दाखल होतोय तो उन्हाळी जो काय कांदा आहे तो उन्हाळी कांदा मार्केटमध्ये आता थोड्या बहुत प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दाखल होतोय। हा पूर्ण क्षमतेने ज्या वेळेस त्या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात होईल त्यावेळेसच त्या ठिकाणी कांद्याचे जे काही बाजारभाव आहे ते बाजारभाव कसे असतील हे पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। या सर्व गोष्टींचा आढावा घेत असताना पुढील आठवड्यापासून कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बदल होऊ शकतो असं कांदा बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे। नेमकं या संदर्भात शेतकरी मित्र आणि व्यापारी हे देखील त्या ठिकाणी काय करताय यावरती देखील कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवलंबून असणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव रोजचे रोज पाहून तुम्ही जर का कांदा विक्रीचा निर्णय घेतला तर हा तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर त्या ठिकाणी ठरू शकतो।